वय अरे माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ना. मला आता टीम बनवायची. अरे पण दादा ते डॅडींची इज्जत राखायसाठी आम्ही काय हाड मोडून घ्यायची का? अरे कबड्डी खेळणं म्हणजे काय जिम मधला डंबेल्स उचलणं इतकं सोपं आहे काय? अरे सोपं नाहीच पण अवघड पण नाही ना. चला टीम बनवू. काजू पुढे आणि बाब्या. अरे सूर्या त्या बाब्याला कुठे घेतोस? बाब्या समोरच्या गाड्याला सोडल आणि आपल्याच गाड्याला धरून बसल. हे नाही मामा, बाब्या आहे ना जीव लावून खेळाल माहितीये का? ना तुम्ही येता का टीम मध्ये? पण ह्या वयात आणि कबड्डी ना मिलिटरी मॅन आहे तुम्ही, एकदम पॉवरफुल. तुम्ही आत्ता जर ताकद लावली ना आम्हाला सगळ्यांना उचलून पाडाल. हा आणि या वयात तुम्ही त्या जिम स्टेनला कसा तोडावता ना आम्ही लय वेळा बघितलं. मी आहे तुमच्या टीम मध्ये. मुश्किल वक्त कमांडो सक. आता आपण 5 जण झालो. अजून 2 जण लागतील ना. यो कधी कामाला यायचा? एक गाबड्या उठ. मी खेळत नसतो. तू नाही, तुझा बाप खेळेल. अहो मग तुम्ही खेळा की. मी कुठं तुम्हाला अडवलंय? गप उभा राहा, इथं घरी येणं बंद करून टाकील. चल उठ गप. उठ गप. 1 2 3 4 5 दादा 6 जण झाले. आता एक पाहिजे. दादा मला घे. नाही नाही दादा मला घे. मग आपल्या समोर कोण येऊ शकणार नाही बघ. एकाच सर्व्हिस मध्ये 7च्या 7 जणांना बाहेर नाही काढलं ना तर बघ. अरे बाळा पण ही पुरुषांची कबड्डी आहे ना. आम्हाला काय अडचण नाहीये. आम्ही खेळू. हा तुम्हाला काय अडचण नाही माहितीये मला, पण ते स्पर्धा भरवणाऱ्यांना अडचण आहे ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझी आयडिया नको, तूच पाहिजे. ये चल 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 तूच खेळायचं. हा झालं. 1 2 3 4 5. दादा तुला खरंच वाटतं का या टीमला घेऊन आपण जिंकू का? ते पण खरंय दादा. अरे नाही तर दुसऱ्या मिनिटालाच हरवत्याला आपल्याला. जिंकू आपण. आपण कधीच नाही हरणार का नाही ह्याची एक आयडिया देतो तुम्हाला. बोल लवकर. हा हा मामा सांग. आपण सगळी का नाही स्पर्धेत भागच घ्यायचा नाही. मग कुणाच्यात हिंमत आहे का आपल्याला हरवायला? कशी वाटली आयडिया? अहो कधीतरी चांगला आयडिया द्या की. आणि सूर्य कॅप्टन आहे म्हणल्यावर ही टीम हारूच शकत नाही. मला विश्वास आहे माझ्या सूर्यावर. पप्पे तू येते का इथं खेळायला? ए नाही नाही मी बाहेरून बघणार आहे आणि सूर्याला चीअर करणार. मी त्याची चीअर गर्ल. आता दादा नक्की जिंकल. हा सूर्या, आता आपली सगळी टीम रेडी झाली बघ. हा चला आता कामाला लावूया. आता ना जिंकायसाठी खेळायचं, लढायचं नाही. लढायचं. ही कबड्डी स्पर्धा पंचक्रोशीतल्या तरुणांना एकत्र आणत आणि ज्या ठिकाणी तरुण एकत्र येतात त्या ठिकाणी इतिहास घडतो. ही स्पर्धा बी इतिहास घडवणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ऑलिम्पिक सारख्या एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या देशाला बी पदकं मिळवण्याची किती गरज आहे. आणि कधी शक्य आहे? ज्या वेळेस लोकल तरुणाला तुम्ही प्रोत्साहन देणार. आणि हेच प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही आमच्या कबड्डीच्या स्पर्धेच्या मार्फत करतोय. आणि तर तुम्ही पाहिलं शशिकांत सरनोबत यांनी या स्पर्धेमागचा हेतू स्पष्ट केलाय. अधिक अपडेटसाठी पाहत राहा ग्लोरी न्यूज. साहेब येतो. दादा माझी बाईट घेतली नाही की या रिपोर्टरनं? घेणार रे घेणार. जरा धीर धर. आणि एकदा का तुझं नाव झालं की गुळाला कसं मुंगळं चिटकतात तशी समधी तुला चिटकायला येतील. पण नाव कधी होणार? अरे ही स्पर्धा त्यासाठीच तर आहे. हे बघ, या स्पर्धेत जो संघ विजयी होतो त्याच्या खेळाडूंना
आणि त्याच्या स्पॉन्सरला सगळी लोक डोक्यावर घेऊन नाचतात. आता दरवेळी तू सासरवाडीचं संघ जिंकायचं, आता काय त्याला ते शक्य नाही. त्यामुळे विजय आपलाच, आणि ज्याचा विजय त्याच नाव, त्याची चर्चा, जिकडे तिकडे त्याचाच गुलाल. आता कसं परफेक्ट बोललास. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर त्या सूर्याची शिकार केली केली. सूर्याची शिकार कशी करायची यात मला चांगलंच कळले. येणार स्वतःच्या पायावर, पण जाणार दुसऱ्यांच्या खांद्यावर. मकन बाब्या, मकन! काय काय झालं? अगं ए मग कोण नाही, कमवून असतं ते. ते मगाशी मका खाल्ला ना म्हणून चुकून मकॉन निघालं. काय नाही कमॉन बाब्या, कमॉन! ए बाब्या सगळ्यांना आउट कर, फक्त माझ्या सूर्याला आउट करू नको. पप्पे आउट करायचं राहू दे, त्याला टच लाईनला टच तरी करू दे. चला बाब्या, चल बाब्या, चल. बाब्या तिकडं कुठं? आम्ही इकडे आम्हाला पकड. अरे तू बाहेर गेला म्हणजे आउट असते. इकडे तू ना जिमसी ना, तू एंट्री कर जा. मी? हा जा. कबड्डी कोण म्हणणार? माझं मी मनातल्या मनात म्हणतोय. ए ते पंच काय मनातल्या मनात म्हणणार आहेत का मोठ्याने म्हणणार आहेत ना बाहेर निघ म्हणून? कबड्डी बोल म्हण. बोल. हा म्हणतो. हा कम ऑन जिम. कबड्डी. ए जिमचे ना सगळ्यांना आउट कर, फक्त माझ्या सूर्याला आउट करू नको. ए पप्पे काय चाललंय तुझं? ही काही खरी मॅच आहे का? सराव चाललाय ना त्यांचा. बघ की सरावात पण माझ्या सूर्याला कोणी आउट केलेलं मला अजिबात आवडणार नाही. ए पप्पे, आता तू काय बोलले आणि तुझ्यामुळे दादाला डिस्टर्ब झालं ना, तर दादा तुला घराच्या बाहेर गेट आउट हो म्हणत. शांत बस, घेऊ दे आम्हाला. हा? ये रे. ए जिमसेना, आम्हाला आउट करायचं तुला आयडिया देऊ का? मग सांगा की. ए बोल ना. आउट आहे. अरे कशाला बोलला? ए मामा बघ की. मामा पण ना, असं ना कसं जिंकणार आहे आपण? इकडं काजू, तू एंट्री कर जा. आता बघा शेरची एंट्री. जा. ये कसं अरे इकडे ते ओ बाब्या. मी त्याचा पाय पकडणार आहे. त्याची लाईन पासून 120 किलोमीटर आहेस तू. इकडे कबड्डी. थकला लागावे बघ. बॉल असतं ते, श्वास शेवटपर्यंत सोडायचा नसतो. ना आपली टीम लईच वीक दिसती हो. होय, सक्त प्रशिक्षण गरजेचं आहे. आता मी आलोय ना, बघा सगळ्यांचा कसा सराव.
सगळ्यांचा कसा सराव घेतो ते. परेड सावधान. कोणत्या टीमला जिंकायचं असेल तर शिस्त, अनुशासन आणि प्रशिक्षण हवं. खेळाडू हा एक जवान असतो. मामा ती जवानांसाठी म्हणले, तुम्ही कशाला लक्ष देताय? हो का? अटेन्शन. जवानांना मेंटली आणि फिजिकली फिट राहावं लागतं. म्हणून तुमच्या आजपासून मी फिजिकल प्रशिक्षण घेणार आहे. कळलं? ओके सर, मी घरी जातो आणि उद्या येतो. बाय. कुठं चाललाय? नाना जाऊ द्या की घरी, लय भुका लागल्यात, उद्या लवकर येतो. अजिबात नाही. तुमचं सगळ्यांचं प्रशिक्षण आज आता या क्षणी सुरू होईल. परेड मैदान पे चलेंगे, मैदान पे चल. दादा काय करतोय? काय नाही ते गुडघ्याला बांधायचं शिवत. नी कॅप ना आणते इकडे, मी करते. अगं तुझा आराम कर. दादा एक विचारू? बोल की. ते काजू पुडा म्हणत होते तसं खरंच ते सत्यजितचं लग्न गाढवासोबत लागलं होतं? होय, तू जर रेड्याशी लग्न लावून देत होते ना, मीच आयडिया लढवली. काय झालं? मला या सगळ्यात ना काहीतरी प्लॅन असण्याची शंका येते. प्लॅन? कसला प्लॅन? ते लग्न झाल्यावर लगेच सत्यजितच्या घरच्यांनी कबड्डीच्या मॅचेस भरवणं, आपल्या गावातल्या एवढ्या भारी टीमला फॉर्म न भरणं, डॅडींनी तुला टीम बनवायला सांगणं, हे सगळं सत्यजितच्या घरचे मुद्दाम तर करत असतील ना तुला त्रास द्यायला? भागे कुठून पोचली तू? माणसं तशी तावरनं भाताची परीक्षा करतात. तू तर वावरातच गेलीस की. असं काय बी नसेल त्यांच्या मनात. चांगली माणसं आहेत ती. होय ग, तुला कधीपासून हे सगळं कळायला लागलं ग? मोठी झाली म्हणून काही एवढा विचार करायचा असतो का भागे? काय विचार करायचं नाही? ते झालं की घेऊन ये काय. सत्यजितचं काय प्लॅन नसेल तर चांगलं आहे. तुझ्यासाठी लय मोठा धोका पत्करला असतो दादा. देवा माझ्या दादाच्या प्रयत्नांना यश मिळते आणि दादाचं तुळजाचं लग्न होते. दादा ये. कुठे ये? ये तर. काय करते राजू? थांब इकडं. काय? सगळ्यांची माप घेऊन झाली, तुझंच राहिलंय. माझं मग कशासाठी आता? आता तू एवढी मोठी स्पर्धा खेळणार आहे, त्यासाठी जर्सी नको आहे? जर्सी? राजू कबड्डी मध्ये कशाला पाहिजे जर्सी? काय अरे जर्सी काय नाही दादा, ते नाही का टी शर्ट सारखं असतं, त्याच्यावर मागं नाव बी असतं, तसलं शिवणार आहे मी सगळ्यांसाठी. कशाला माझ्यासाठी एवढा त्रास करून घेतेस तू? आता त्रास कसला आला त्याच्यात?
तू आमच्यासाठी एवढं सगळं करतो, आता मी एवढंच केलं तर बिघडलं कुठं? चल, काय गरज आहे का? अगं अक्का, अशी काय बघतीये? हेच की आज तू एकही लाडू खाल्ला नाहीयेस. नाही, हे समदे लाडू ना फक्त दादासाठी आहे. तो एकदा का जिंकून आला ना की मी पाहिजे तेवढे लाडू खाईन, पण तोपर्यंत काही नाही. काय चाललंय तुमचं? आणि लाडवाचा घाट कशासाठी घातलाय? तुझ्यासाठी डिंकाचे लाडू थे, याच्यात एनर्जी असते. उद्या मॅच खेळलं तुला एनर्जी पाहिजे ना, म्हणून. लय लाड चाललेत माझा. आणि जर असं असेल ना तर मग वर्षभर कबड्डी खेळायला तयार आहे. पण मी वर्षभर कंट्रोल नाही करणार हा. आधीच सांगून ठेवते, हे सगळं ना मीच संपेल. अगे, अहो, कसं झालंय? तुमच्यासारखं गोड किती कराल ग माझ्यासाठी? नाही नाही दादा, एवढेच लाडू आहेत. हा. घे खा. अगं, आता तू नक्की जिंकणार बघ. हाय, बरं ऐक ना, मी तुला म्हणाले होते ना की मी कळवते तुला की आपण कुठे भेटणार आहोत ते. हा, उद्या मी सांगते तिथे ये तू. चला तर, म्हणजे तुला घराबाहेर पडायची संधी मिळाली तर. ते म्हणतात ना, जर आपलं प्रेम खरं असेल तर गोष्टी सगळ्या आपोआप जुळून येतात. उद्या कबड्डीचा आमदार चषक आहे, मला त्यात चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. अगं पण आपण सगळ्यांसमोर कसं भेटणार? नाही नाही, आपण सगळ्यांसमोर नाही भेटायचंय. हे बघ, कोणाला कळू न देता मी हळूच तिथून निघते. बाकीचं मी तुला उद्या सांगते. बाय. आणि ऐक ना, आय लव्ह यू. बाय. दादा, आज खूप भारी प्रॅक्टिस झाली तुमची. मला माहितीये तुम्हीच जिंकणार आहे. हा मग दादा कसला भारी खेळतो. दादा, तू पहिल्यापासून जर कबड्डी खेळत असतास ना तर आतापर्यंत ना भारतीय कबड्डी टीमचा कॅप्टन झाला असतास बघ. खरंच दादा, तू आधीपासूनच कबड्डी खेळायला पाहिजे होतीस बघ. दादा, दादा, अरे काय झालं? काय नाही, तुम्ही झोपा. सूर्या, ए सूर्या, अहो, तात्या, इकडे इकडे. हळू. मला लय आनंद झालाय बघ, लय आनंद झालाय. तू कबड्डीची टीम उतरवल्यास, तू कॅप्टन आहेस. मला लय आनंद झालाय बघ. ती गावची मेन टीम नाही ना, त्याच्या बदल्यात आम्हीच खेळणार आहे. तुम्हाला माहित आहे का, ह्या गावात पहिली कबड्डी कोणी सुरू केली? मी. काय? मी. खरंच दादा? या गावाला पहिली ढाल कबड्डीची मी आणून दिली या पट्ट्यानं. दरवर्षी गावातनं माझी मिरवणूक निघायची. लांब लांबनं लोक याची माझा खेळ बघाय. आता माझा लोक खेळणार आहे, आणि लांब लांबनं माणसं येणार याचा खेळ बघाय. मला लय आनंद झालाय सूर्या, लय आनंद झालाय बघ. तुझ्या घरात जगताप घराण्याचा रगात खेळतोय बघ. ती परंपरा पाळायची बघ, जिंकूनच याच. हा, पण मग तात्यात तुम्ही दादाला लहानपणापासूनच का नाही कबड्डी खेळायला पाठवलं? हो पाठवणार. तुमची आई निघून गेली आणि मी स्वतःला चार भीतीत कोंडून घेतलं. तुमची सगळी जबाबदारी ह्यानं घेतली. यो वयानं लहान होता, पण परिस्थितीनं जबाबदारीनं लय मोठा केला त्याला. बाकीची मग पोरं मैदानात हुंदडत असताना ह्यो काम करायचा तुमच्यासाठी.
दिवसभर दुकानात राबायचा आणि रातचा घरी येऊन समधी घरातली कामं करायचा. जबाबदारीने ह्याच्या हातातलं समज हिरवून घेतलं. तो केव्हा खेळणार? ह्याच्या आयुष्याचाच खेळ झालाय. सूर्या, आता देव तुला ती सुख देतोय, ते घे पोरा आणि तुझ्या मनासारखा जग. तात्या मी जगतोय मनासारखं, तुम्ही चला जीवन. नाही सूर्या, तुझ्या रक्तात कबड्डी आहे, तू जिंकलाच पाहिजे. या शंकर जगतापचा पोरगा जिंकला पाहिजे.